श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा, पवित्र आणि सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. या दिवशी अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो. वारकरी संप्रदायासाठी तर हा दिवस म्हणजे आनंदाचा सोहळा असतो. आषाढी एकादशी म्हणजे काय, तर हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा महाएकादशी म्हटले जाते. या दिवसांपासून देवांचे क्षयन म्हणजे झोपणे सुरू होते, म्हणून याला शयनी एकादशी असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू या दिवसापासून पुढील 4 महिने क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत जातात. या 4 महिन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात. त्यानंतर कार्तिकी एकादशीला देव जागे होतात. आषाढी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक जमतात. विठ्ठलाला माऊली, आपली आई मानून लोक मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा करतात. आषाढी एकादशीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पंढरीची वारी. संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी आणि संत तुकाराम महाराज यांची देहू यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषाने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून जातो. आध्यात्मिक महत्त्व म्हणजे असे मानले जाते की या दिवशी व्रत उपवास केल्याने मनाची शुद्धी होते, सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मानसिक शांतता लाभते. आषाढी एकादशीची एक पौराणिक कथा आहे. या एकादशीशी संबंधित मृडू ऋषींचा पुत्र कुंभ आणि राजा मानधंता यांच्या कथा पुराणात आढळतात, परंतु महाराष्ट्रात विठ्ठल आणि भक्त पुंडलिक यांची कथा अधिक प्रचलित आहेत. भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची परमभक्ती आणि सेवा करत होता. त्याची सेवा पाहून भगवान विष्णू स्वतः वैकुंठातून त्याला दर्शन देण्यासाठी आले, पण पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत मग्न असल्याने त्याने देवाकडे एक वीट फेकली आणि देवांना त्यावर उभे राहण्यास सांगितले. पुंडलिकाची मातृपितृभक्ती पाहून देव प्रसन्न झाले आणि कमरेवर हात ठेवून त्या विटेवर उभे राहिले. तो दिवस आषाढी एकादशीचा होता अशी श्रद्धा आहे. तेव्हापासून भगवान विष्णू विठ्ठल रूपात पंढरपुरात स्थायिक झाले. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. एकादशीच्या दिवशी घरी आणि घराची आणि आपल्या देवघराची स्वच्छता करून विठ्ठलाच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करावी. विठ्ठलाला तुळशीची माळ अत्यंत प्रिय आहे, म्हणून त्यांना तुळशीपत्र अर्पण करावे. दिवा धूप लावून आरती करावी. तर या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो. उपवासाला साबुदाणा खिचडी, भगर, बटाटे, फळे आणि दूध असे सात्विक पदार्थ खाल्ले जातात. आषाढी एकादशीच्या रात्री विठ्ठलाचे भजन, कीर्तन आणि नामस्मरण करून जागरण करण्याची परंपरा आहे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला हा उपवास एकादशीचा सोडला जातो. आषाढी एकादशीचे केवळ धार्मिक नव्हे तर एक सामाजिक ऐक्याचा उत्सव आहे. वारीमध्ये गरीब श्रीमंत, जातपात, लहान मोठे असा कोणताही भेद नसतो. सगळे वारकरी एकमेकांच्या पाया पडतात आणि एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात. हा उत्सव महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, बंधुभाव आणि समतेची शिकवण जगाला देतो.